नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट पावभाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे बारीक चिरलेले, 2 शिमला मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 वाटी फुलकोबी, थोडासा स्वीटकॉर्न, मटार, 2 कच्चे बटाटे सोलून बारीक चिरून थोडे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आणि टोमॅटो स्मॅश केलेला आहे, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, लाल तिखट, कांदा लसूणचं लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. थोडं तेल घ्यायचं कुकरमध्ये, त्यात कांदा घालायचा, 2 मोठे चमचे तेल घ्यायचं, त्यात कांदा घालायचा, कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. टोमॅटो प्युरी घालायची, टोमॅटो प्युरी बारीक करून घ्यायची अगदी. 2 मोठे टोमॅटो घेतलेले ते, त्यात आलं लसूण कोथिंबीरची पण 1 चमचा मोठा चमचा पेस्ट टाकलेली आहे. ते परतून घ्यायचं, त्याचा खमंगपणा आला पाहिजे, कच्चापणा जाऊन खमंगपणा आला पाहिजे पावभाजीला. एव्हरेस्ट पावभाजी मसाला 1 पुडी पूर्ण घालायची. हे 4 लोकांच्यासाठी केलेलं आहे. तेल सुटेपर्यंत त्यात हे करायचं, तिखट घालायचं, 2 चमचे तिखट घालायचं, चवीनुसार तुमच्या आवडीनुसार घातलं तरी चालते. हळद, थोडी हळद टाकायची. तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं छान हे बघा तेल कसं सुटले, कलर पण छान आला आहे. त्यात शिमला मिरची घालायची बारीक चिरलेली, शिमला मिरचीचा पण कच्चापणा गेला पाहिजे. थोडंसं परतवून घ्यायचं. फुलकोबी, चिरलेला बटाटा टाकून परतवून घ्यायचं. इकडे मी थोडासा उकडलेला बटाटा पण स्मॅश करून ठेवला होता, तो घालून परतवायचा. मीठ घालायचं, परतवून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं. सगळ्या भाजीला मसाला लागला पाहिजे, एक जीव सगळा झाला पाहिजे. त्यात स्वीटकॉर्न, मटार, हे माझ्याकडे बारीक मटार होते फ्रोझन केलेले, ते घातले मी. स्वीटकॉर्न ऑप्शन आहे, स्वीटकॉर्न तुम्हाला हवे असतील तर घालू शकता, नाही नसले तरी चालू शकता. त्यात थोडं गरम पाणी घालायचं. भाजी बुडेल इतकं पाणी घालायचं, म्हणजे भाजी मऊ छान शिजून येते, एकजीव होते. बघा भाजीला कलर किती सुंदर आला आहे. आणि ही पावभाजी झटपट होणारी आहे. कुकर लावून 3 शिट्ट्या काढायच्या. गार कुकर झाला की स्मॅश करून घ्यायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर